सकाळची वेळ आहे. शाळेला जायची सर्वांची धांदल सुरू आहे. टिंगू केस विंचरतोय, पण केस काही सरळ होत नव्हते. आणि बाबा पेपर वाचतायत, पण थोडं विचित्र पद्धतीने. आई हातात नवीन वही घेऊन येते. बबली, ही घे तुझी नवी वही, नीट सांभाळ हो. वा, नवीन वही, माझा नवा बेस्ट फ्रेंडच. नवीन वहीचा वास किती सुंदर येतो ना. हो ग, आम्ही पण लहान असताना असे तुमच्यासारखे नवीन पुस्तकांचा वह्यांचा वास घ्यायचो. आणि एक लक्षात ठेव, मी पहिल्या आणि 14व्या पानावर तुझं नाव लिहिलंय. 14व्या पानावर? का ग बरं? कारण तुझा वाढदिवस 14 तारखेला आहे. पण टिंगूला नेहमी चेष्टा करायची सवय. आई, मग माझा वाढदिवस 23 तारखेला आहे. माझ्या वहीत 23व्या पानावर लिहिशील का? नाही रे, तुझं नाव मी तुझ्या कपाळावर लिहीन, कारण तू काही ना काही विसरत असतोस. मला वाटतं तुझं नाव विसरलास तर निदान आरशात बघितल्यावर तुझं नाव तरी तुझ्या लक्षात येईल. असं बोलल्याबरोबर सगळी जण जोर जोरात हसू लागतात. अरे रे, माझा चष्मा कोणी पाहिलाय का? सापडतच नाहीये. आणि पेपरमध्ये काहीतरी विचित्र लिहिल्यासारखं वाटतंय. अहो बाबा, चष्मा तुमच्या डोक्यावरच तर आहे. अरे देवा, मी सकाळपासून शोधतोय, मला सापडत नव्हता. याला म्हणतात काकेला कळसा आणि गावाला वळसा. पाहिलं, डोकं शोधलं असतं तर चष्मा पण सापडला असता. पेपर नीट वाचा, उलटा पकडलाय. अच्छा, मी इतका वेळ पेपर उलटा वाचतोय तर. अशा मस्करीत सकाळचा वेळ निघून जातो. पण हीच वही नंतर वर्गात किती गोंधळ करणार आहे हे अजून कोणालाच ठाऊक नसते. शाळेची घंटा वाजते, शाळा भरते. बबलीला आईने दिलेली वही खूप आवडलेली असते. ती शाळेत आली आणि आनंदाने ती सर्वांना दाखवायला लागली. सगळीकडे उत्सुकता आणि थोडीशी मजाही. अरे ऐका, ही बघा माझी नवी वही, काल आईने आणली. कशी आहे? अरे वा, मला पण बघू दे. इतकी छान आहे. कव्हरचा फोटो पण मस्त आहे. एवढी कोरी करकरीत आहे. तू याच्यावर काही लिहूच नकोस, नाहीतर खराब होईल. हो, ही वही तू काचेच्या पेटीत ठेव आणि रोज पूजा कर. कोणीतरी जळल्यासारखा वास येतोय, कुठून तरी धूर येतोय. आम्ही कशाला जळू? तुम्ही काहीही म्हणा, पण ही वही मी जपून वापरणार. मला खूप आवडली आहे. थोड्या वेळाने टीचर वर्गामध्ये येतात. टीचर वर्गामध्ये शिकवतात. तास संपतो, शाळेची घंटा वाजते, शाळा सुटते. बबली मात्र आपली नवीन कोरी करकरीत वही तिथेच विसरते. आणि शेवटी हे एका मुलीला कळतं. ती बबलीची वही आपल्या बॅगेत भरते आणि ती मुलगी घरी गेल्यावर पहिल्या पेजवरचं बबलीचं नाव खोडून आपलं नाव लिहिते. संध्याकाळी घरी आई स्वयंपाकघरात जेवण करत असते. टिंगू आणि बबली हॉलमध्ये थट्टा मस्करी करत असतात. बाबा या दोघांची थट्टा मस्करी बघत असतात. चला बाळांनो, मस्ती खूप झाली. चला अभ्यासाला बसा. आज वर्गामध्ये खूप मजा आली ना. सर्वजण माझ्याच वहीकडे बघत होते. अगं हो ग बाबा, माझी संपली ना की अशीच मला नवीन वही आणून द्याल? आधी नीट अभ्यास कर, मस्ती कमी कर. तुझी मस्ती खूप असते. बडबड खूप झाली, आता अभ्यासाला बसा.
टिंगू आणि बबली आपापली वया पुस्तके बाहेर काढू लागतात. बबली खूप वेळ शोधत असते, पण तिला तिची नवीन वही काही सापडतच नाही. आत्ता तिला खूप वाईट वाटत असतं आणि भीतीही. ओ बाबा, माझी नवीन वही सापडत नाही. काय नवीन वही? अरे कालच घेतली होती ना, कशी काय हरवलीस? मला वाटतं बबलीची वही चोराने चोरली असेल. एवढी सुंदर वही त्याला पण आवडली असेल. बाबा, मला पण असंच वाटू लागलंय. अगं काळजी करू नको, वर्गात विसरली असशील, नाहीतर बॅगेत भरायची विसरली असशील. उद्या शाळेत जाऊन चेक कर. असं बोलल्यावर बबलीची थोडी काळजी निघून जाते, पण तिला मनातून खूप वाईट वाटत असतं. तिला असं वाटत असतं की सकाळ कधी होते आणि शाळेत जाऊन माझी वही मी कधी शोधते. शाळेची घंटा वाजते, शाळा भरते आणि टीचर वर्गामध्ये येतात. गुड मॉर्निंग स्टुडंट. गुड मॉर्निंग टीचर. काय ग बबली, तू एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? माझी नवीन वही हरवली. आईने कालच मला दिली होती. मला ती खूप आवडली होती. काळजी करू नकोस, आपण शोधूया वर्गामध्ये. सगळी मुलं वही शोधतात, बाकाखाली, बॅगेत, वर्गाबाहेर, पण वही कुठेच सापडत नाही. कोणी चुकून बबलीची वही घेतली आहे का? प्रत्येकाने आपापल्या बॅगात चेक करा. चुकून गेली आहे का बघा. इतकी मोठी वही कुठे गायब कशी होईल? ही वही माझ्यासाठी खास आहे. आईने नाव लिहिलंय. वर्गामध्ये एका मुलीला माहीत असतं की तिने काय केलेले आहे ते, पण ती काहीच बोलत नाही. खूप वेळ झाला तरी काही वही सापडत नाही. पूर्ण तास बबलीची वही शोधण्यात जातो. शेवटी घंटा वाजते, शाळा सुटते आणि सर्वजण आपापल्या घरी निघून जातात. घरी आल्यावर बबली वर्गात झालेला सर्व गोंधळ आईला सांगते. सॉरी आई, तू दिलेली नवीन वही मी हरवली. आम्ही वर्गामध्ये खूप शोधलं, पण काही सापडली नाही. ओके ओके, काही काळजी करू नकोस. काय काळजी करू नकोस म्हणतेस? ती मला खूप आवडली होती. एक काम करशील, मी एकदा तुला बोलली होती की वहीच्या पहिल्या पानावर आणि 14व्या पानावर तुझं नाव लिहिलंय. हां, हो ग आई, आठवलं. मग उद्या शाळेत गेल्यावर टीचरला सांग, बघ तुझी वही सापडेल आणि कोणी घेतलं आहे ते पण कळेल. वा आई, काय आयडिया आहे. उद्या मला माझी नक्की वही सापडेल. शाळेची घंटा वाजते, शाळा भरते. वर्गात मुले येऊन बसतात. टीचर वर्गामध्ये येतात. गुड मॉर्निंग स्टुडंट. गुड मॉर्निंग टीचर. बबली, तुझी वही सापडली का? घरी शोधलीस का? नाही सापडली टीचर. आईने एक आयडिया सांगितली. तिची एक सवय होती. वहीच्या पहिल्या पेजवर आणि आपल्या बर्थडेची तारीख असलेल्या वहीच्या पेजवर आपलं नाव लिहायची. मीही माझ्या पहिल्या पेजवर आणि 14 नंबरच्या पेजवर माझं नाव लिहिलंय. तुझी आई खूप हुशार आहे ग. तुझी आई इन्स्पेक्टर व्हायला हवी होती. हे ऐकल्याबरोबर वर्गात एका मुलीला भीती वाटू लागली. आता तिची चोरी पकडली जाणार. चला मुलांनो, 14 नंबरचं पेज उघडा बघू. सर्व मुले आपापल्या बॅगेतील वह्या बाहेर काढू लागले, पण एका मुलीला याची जरा पण कल्पना नव्हती. तिला 14 नंबरच्या पेजवर असं काही असेल याची अजिबात कल्पना नव्हती. टीचर एका विद्यार्थ्याची वही चेक करू लागल्या. पहिली चिंगी, दुसरी परी, असं सगळं करत शेवटी गुड्डीपर्यंत येतात. त्यांना कळतं गुड्डीच्या 14व्या पेजवर बबलीचं नाव असतं.
बबलीची वही सापडली. हे बघा, गुड्डीकडे होती. गुड्डी, तू वही घेतली होतीस, मग खरं का बोलली नाहीस? सॉरी टीचर, पण मला बबलीची वही खूप आवडली होती. पण तू अशा प्रकारे घ्यायची नव्हती, ती वाईट सवय आहे. सॉरी टीचर. टीचर, मला माफ करा. सॉरी बबली. असं पुन्हा कोणीही करू नका. आपल्याला वाटत असतं की कोणी आपल्याला पकडणार नाही, पण एक ना एक दिवस आपण पकडले जातोच. गुड्डीने सॉरी म्हटल्यावर सर्वजण गुड्डीला माफ करतात आणि परत वर्गामध्ये आनंदाचं हास्याचं वातावरण तयार होतं. घंटा वाजते, शाळा सुटते. घरी आल्यावर बबली आईला सांगते, आई, माझी वही सापडली ग. तुझ्या आयडियामुळे माझी वही सापडली. सापडणारच होती ती. मी तुला अगोदरच बोलली होती ना. आता ती वही नीट सांभाळ. अशा प्रकारे आपल्याला यातून काय शिकता आले? कोणीही कोणाची वस्तू घेऊ नये. आपण किती पण खोटं बोलत असलो किंवा चुका करत असलो तरी कोणीतरी आपल्याला बघत असतो. कोणीतरी एक ना एक दिवस आपल्याला पकडणारच. आपल्याला हा जर एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.